विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्याबरोबर आहेत। दादा, सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सुरू आहे। ही सभा सुरू आहे एकीकडे, दुसऱ्या बाजूला पंतप्रधानांनी हा जो पट्टा आहे मराठवाडा किंवा सोलापूर वगैरे या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळते। त्यांच्या आज उद्या आणि मागे पण अनेक सभा होत आहेत। याचा अर्थ भारतीय जनता पार्टीच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। भारतीय जनता पार्टीला सुस्पष्टपणे पराभव दिसतोय आणि म्हणून हा पराभव वाचवण्याचा प्रयत्न म्हणून नरेंद्र मोदीजी देशाचे पंतप्रधान, मी म्हणेल या भागातच नाही तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर सभा घेतात। मला वाटतं जेवढ्या त्यांच्या सभा जास्त होतील तेवढा आमचा विजय जास्त निश्चित, कारण लोक तेच ते पाहणं, तेच ऐकणं, त्याच घोषणा, रटाळ सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। त्याच्यामुळं फार काही फरक पडणार नाही आहे। ते म्हणतात की 10 वर्षात जितकी विकास कामं झाली तेवढी विकास कामं ह्या देशात कधीच झाली नव्हती। 10 वर्षात यांनी तर एक संस्था वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपन्यांना चालवायला दिलेल्या आहे। चालवायला का विकून टाकले। एअर इंडिया कोणाकडे आता टाटाकडे। अनेक ज्या संस्था आहेत या संस्था याचं खाजगीकरण झालं। विमानतळ कोणाला दिले? अदानीला दिले। कोणाला दिले? अंबानीला दिले। हा काय विकास आहे का? मला वाटतं अदानी आणि अंबानी यांचा विकास निश्चित या देशात झाला, पण या देशाचा विकास कोणताही झाले नाही। देशाचा GDP किती आहे? देशाचा आत्ताच्या घडीला हे किती आहे? रुपयाचं मूल्य काय झालेलं आहे? जागतिक बाजार जर विचार केला तर काय मूल्य झालेलं आहे? आणि म्हणून यांनी उलट भारत आर्थिकदृष्ट्यानं अधोगतीकडे नेण्याचं काम नरेंद्र मोदींच्या सरकारने केलं आहे। विकास तर कुठं झालेला आहे? कोणता विकास आहे? आज सर्वसामान्य माणूस विकासासाठी पिण्यासाठी पाणी नाही इथं, अशा प्रकारची स्थिती आहे। आणि कोणता विकास यांनी साथ दिला आहे? मला वाटतं देश अधोगतीकडे नेण्याचं काम या 10 वर्षात नरेंद्र मोदींच्या सरकारने केलेलं आहे। त्यांनी पुन्हा शिवसेनेवरती प्रहार केला आहे, तुमच्या शिवसेनेवरती नकली शिवसेना असा उल्लेख केला आहे। आणि हा उल्लेख करत असताना ते म्हणतात की यांच्याकडे पंतप्रधान पदाचे अनेक चेहरे आहेत नकली शिवसेनेकडे। हे पहा, उद्धव साहेबांनी याचं उदाहरण दिलं। नकली शिवसेना म्हणजे काय? तुमची नरेंद्र मोदीची नकली पदवीधराची डिग्री नाही आहे शिवसेना। शिवसेना जनतेची ताकद आहे। या महाराष्ट्रात येऊन बघा, शिवसेना अंगार आहे, कळेल तुम्हाला मतदानाच्या रूपातून ही शिवसेना नकली कोणती आणि असली कोणती कळत। तुमचे 2-4 बाणगुळं पाळले तुम्ही, जे तुम्हाला कोरणीसात करतात, जे तुमचे पाय दाबतात, ते जर दाबले ते असली शिवसेना आहे का? अरे ते तर गद्दार लोक आहे। या महाराष्ट्रात गद्दारांना कधीच थारा राहिलेला नाही। एक अभिजित पाटील नावाचे कारखानदार होते सोलापुराकडले, त्यांना ईडीची नोटीस आली, कारखान्यावरती कारवाईसुद्धा झाली होती। त्यांनी लगेच फडणवीसांची भेट घेतली आहे, कदाचित त्यांचा प्रवेश होऊ शकतो। वॉशिंग मशीन परवा धाड, पुन्हा भाजप कॅन्सल धाड। हे तर भाजपची नीती आहे ना। सगळीकडे कारखान्यावर धाड टाकायची, कारण निवडणुकीला मदतीची गरज आहे, लगेच दुसऱ्या दिवशी तो सरेंडर। असं तर तुमच्याकडे कोणी येत नाही। त्यामुळे भाजपची नीती जनता त्याला भुलत नाही। अभिजित पाटील गेले म्हणून काय फरक पडला? जनता थोडी जात असते। दुसरा एक जो मुद्दा आहे संजय राऊतांनी आज उपस्थित केला, तो मुद्दा म्हणजे राम मंदिराची जी जागा होती ती जागा भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांनी सुरुवातीला स्वतः विकत घेतली आणि ती 10 पट किमतीने पुन्हा राम मंदिरासाठी विकून त्याच्यामधून एक भूखंड घोटाळा केला, असं संजय राऊत साहेब म्हणाले। नाही, त्याची तर चौकशी झाली पाहिजे। मागेच या राम मंदिराच्या जागेच्या खरेदीविषयी मोठ्या पद्धतीनं गैरव्यवहार झाल्याच्या बातम्या आल्या होत्या। याच्या चौकशी करा। कित्येक भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी तिथं भूखंड घेतलेले आहे, मुंबईतल्या लोकांनी घेतलेले आहे। सांगू आम्ही एखाद दिवशी। म्हणजे भारतीय जनता पार्टीनं याचा पण धंदा केलेला आहे। तुमच्या माहितीच तो सांगतो, अनेक लोकांनी तिथं, मुंबईच्या लोकांनी, मोठे मोठे बिल्डर आहेत ना, जे भाजपचे नेते, त्यांनी तिथं भूखंड घेतले। तुमच्या माहितीच तो सांगतो। ज्यावेळेला ह्या सगळ्या शिंदे गटाच्या आमदारांनी उठाव केला होता त्यावेळेला सुद्धा शरद पवारांनी अमित शहांना संपर्क करून स्वतःचं सरकार स्थापन करता येतं का याची चाचपणी केली होती, असा आरोप संजय शिरसाट करतात। संजय शिरसाट महान नेते आहे राज्याचे, त्यांना या सगळ्या गोष्टीची फार माहिती असेल। मला याच्यातलं काहीही माहिती नाही। दादा, टक्केवारी जी आहे ती वेगवेगळ्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी मोठ्या प्रमाणात घसरते आहे, ऊन कारणीभूत आहे की आणखी काही कारण? खरं तर मतदार राजा जो आहे ना, हा अस्वस्थ आहे। त्याला जी राजकीय चालू आहे, जे एकमेकावर टीका टिप्पणी खालच्या लेवलला चालू आहे, याच्यामुळं अस्वस्थ असणारा मतदारही मोठ्या प्रमाणावर आहे।
राजकीय पक्ष पण अनेक झाले, कोण कधी जाईल, कोण आता राजकीय पक्ष लिव्ह इन रिलेशनसारखे राहू लागलेले नेते पण बरेच राजकीय पक्षामध्ये. याच्यावर रिलेशन ठेवायचं, आता संपलं जमाना दुसरा पक्ष, असे रोज लोक. आता तुम्ही सांगितलं अभिजित पाटील, हे लिव्ह इन रिलेशनशिप, पुन्हा दुसरीकडे, इथं संपलं की दुसरीकडं, अशा पद्धतीनं झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे लोकांचा अशा नेतृत्वावरचा विश्वास उडत चाललेला आहे. संजय शिरसाट म्हणतात मोदी इतक्या वेळा महाराष्ट्रात येतात म्हणजे महाराष्ट्राचं महत्त्व वाढलेलं आहे. चांगलं महत्त्व महाराष्ट्राचं वाढतं, तुमच्यामुळे काही होत नाही म्हणून मोदीला यावं लागतं. पण मोदी किती काय, आणखी 4 मोदी आणा, तुम्ही काय फरक नाही पडणार. भाजपची आता प्रेस झाली संभाजीनगरच्या स्थानिक लोकसभेसंदर्भात. ते म्हणतात की चंद्रकांत खैरे हे 3ऱ्या क्रमांकाचे उमेदवार आहेत, त्यांना जनता यावेळेला नाकारेल आणि संदीपान भुमरेच निवडून येतील. किंवा ते म्हणतात की आमची लढाई चंद्रकांत खैरे यांच्याशी नाहीच, इम्तियाज जलील यांच्याशी आहे. मला तर भीती आहे भारतीय जनता पार्टी इम्तियाज जलीलला आतून हे करतात का, कारण भाजपचे कोणीच लोक अजून कामाला लागलेले दिसत नाही आहे. जनतेच्या ज्यावेळेस मतदान होईल त्यानंतर कौल कळेल. चंद्रकांत खैरे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत, जनतेचा कौल त्यांच्या बाजूनं आहे. मी म्हणेल भुमरेसुद्धा 3ऱ्या नंबरवर राहतील असं माझं म्हणणं आहे. कांदा निर्यातीचा मुद्दा चांगला गाजतोय, तुम्ही सुद्धा त्या विषयाकडे बघितलेला आहे, काय सांगाल? कांदा निर्यातीचा मुद्दा जे भारतीय जनता पार्टी सरकार आहे शेतकरी विरोधात आहे, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. गुजरातच्या कांदा निर्यातीला परवानगी दिली, पांढरा कांदा. लाल कांद्याने तुमचं काय घोडत आपलं. काल त्यांनी जे खोटी घोषणा केली, निर्यातीला कोणतीच परवानगी अशा पद्धतीनं दिली नाही. निर्यातीलाही मागच्या काळात जी काही थोडी तिडकी परवानगी दिली ती कुठे दिली होती? अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका अशा देशात दिली होती, ज्या देशात कांद्याचा भाव आपल्यापेक्षा फार मोठा नाही आहे, थोडासा वाढून आहे. जर तुम्हाला परवानगी द्यायची होती तर दुबई, कुवेत या सगळ्या देशामध्ये द्यायला पाहिजे, जिथं 90 रुपये 100 रुपये कांद्याचा भाव आहे. त्यामुळे ही निर्यात बंदी तर उठलेलीच पण नाही, पण मागच्या काळात जी थोडी दिली होती, निर्यातीला परमिशन दिली होती, तीसुद्धा अशा देशात दिली होती. आणि आता तुम्हाला सांगतो, या सगळ्या याच्यामुळं पाकिस्तानचा मोठा फायदा झाला आहे. पाकिस्तानचा कांदा मोठ्या प्रमाणावर कुवेतमध्ये वेगवेगळ्या आखाती देशामध्ये जातो आहे. पाकिस्तानची जी अर्थव्यवस्था ढासळलेली आहे ती सावरण्याचा प्रयत्न कांद्यामुळं होतो आहे. आणि याला जबाबदार भारताचं आयात निर्यात धोरण आहे. भारताने जर हेच निर्यात केली असती तर पाकिस्तानला कोणी कुत्रं विचारलं नसतं, पण आज पाकिस्तानचे मोठ्या प्रमाणावर पाकिस्तान कांद्याची निर्यात करतं. याचा अर्थ मोदींचं सरकार पाकिस्तानला स्थिरस्थावर होण्यासाठी मदत करतं आहे. नरेंद्र मोदीचं आत्ता जस्ट एक स्टेटमेंट आलं, त्यात ते असं म्हणतात की आरक्षणाला जितकी ताकद देता येईल तितकी ताकद आम्ही दिलेली आहे. गरिबांच्या मुलांना डॉक्टर आणि इंजिनियर बनवायचं आहे म्हणतात. 2 कोटी बेरोजगार लोकांना रोजगार देण्याचं काय झालं ते आम्हाला आधी सांगा. इथं या देशात 85,000 कोटी लोकांना रोज राशनच्या धान्य घ्यावं लागतं, त्याला काय गरिबाच्या मुलांना तुम्ही देणार आहे? गरिबाची मुलं काय फीस भरू शकतात अशा प्रकारची स्थिती आहे का? गरिबांच्या मुलाला 1-1 कोटी डोनेशन देता येतात असं आहे का? शासकीय किती तुमच्याकडे हॉस्पिटल्स आहे, किती मेडिकल कॉलेज आहे, किती इंजिनिअरिंग कॉलेज आहे? खोट्या घोषणा करायच्या फक्त मोदींचा हातखंडा आहे. आता ही पण खोटीच घोषणा आहे. संजय शिरसाटांनी मध्यंतरी एक आत्ता आरोप केला होता, ते असं म्हणतात की उद्धव ठाकरे यांनी जो मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता तो शरद पवारांच्या कूटनीतीचा एक भाग होता. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला तर शरद पवारांना भाजपबरोबर सरकार स्थापन करता येईल असा तो एक भाग होता, असं संजय शिरसाट म्हणतात. मी सांगितलं संजय शिरसाट मोठे राज्यस्तरावरचे राजनीतीत नाही, कूटनीतीत नाही. मी त्यांच्यापुढं काय बोलणार? त्यांना या सगळ्या गोष्टीचं ज्ञान होतं, त्यामुळे मला याचं कोणतंही ज्ञान नाही आहे. या सगळ्या बोलण्याच्या गोष्टी आहे. उद्धवजी समोर लोक गेले, उद्धवजींना जाऊ दिले. ज्याच्या मनातच गद्दारी रुजलेली आहे त्याला काय थांबवायचं नाही, तर उद्धवजींना थांबवायचं तर 1 मिनिटात थांबवलं असतं. त्याला काय अवघड काम होतं? राज्याच्या मुख्यमंत्र्याला थांबवणं काय, एखादा पान हलू नाही द्यायचं तर मुख्यमंत्री नाही हलू देऊ शकत. पण अशा ज्याच्या मनात गद्दारी रुजलेली आहे त्याला थांबवायचं काय, अशा प्रकारची भूमिका उद्धवजी ठाकरे साहेबांची होती. शिंदे गटाचे एक नेते होते सुरेश नवले म्हणून, त्यांनी शिंदे गटाला सोडचिठी दिली आहे आणि ते म्हणतात की शिंदे गटाचाच मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. मला माहीत नाही, आता सुरेश नवले म्हणजे कित्येक पक्ष फिरून आले आणि काय काय केलं मला माहिती नाही, पण मला वाटत नाही त्यांचं काही त्या पक्षामध्ये किंवा त्या गटामध्ये काय व्हॅल्यू होता. नाराजी आहेच ना, कारण कित्येक लोकांना उमेदवारी देऊ शकले नाही, कित्येक उमेदवार बदलले. एक जागा मिळवण्यासाठी तुम्हाला ठाण्याची जागा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो, कल्याणची जागा टिकवण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो. आहेच नाही. तर हे होते राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे. कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.